पॉलिनेशन बाय वॉटर म्हणजे आपण हा कन्सेप्ट आलेला आहोत. हायड्रोफिली म्हणजे काय? हायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय वॉटर. पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय वॉटर याला म्हणतोय आपण हायड्रोफिली. मग वॉटर पॉलिनेशन हे लिमिटेड 30% जनरामध्ये असतं आणि मोनोकॉटिलिडॉन प्लांट्समध्ये वॉटर पॉलिनेशन असतं. क्वाईट रेअर प्रोसेस असते, कमी प्रमाणात वॉटर पॉलिनेशन होत असतं. 30% जनरामध्ये वॉटर पॉलिनेशन होत असतं, मोनोकॉटिलिडॉन प्लांट्समध्ये वॉटर पॉलिनेशन होत असतं. मग हे वॉटर पॉलिनेशन होत असताना काही प्लांट्स, आता उदाहरणार्थ वॉटर हायॉन्ट म्हणजे इकॉर्निया प्लांट किंवा वॉटर लिली प्लांट, जरी ते पाण्यात वाढत असले तरी पण त्यांच्यात हायड्रोफिली होत नाही, तर इन्सेक्ट पॉलिनेशन किंवा एअर पॉलिनेशन होत असतं. मग आता हायड्रोफिलीचे 2 प्रकार आहेत बघा. पहिला प्रकार आहे इपिहायड्रोफिली. दुसरा प्रकार आहे हायपोहायड्रोफिली. इपिहायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली अशा हायड्रोफिलीचे 2 प्रकार आहेत. पहिल्यांदा आपण इपिहायड्रोफिली म्हणजे काय हे स्टडी करूया. व्हेन पॉलिनेशन टेक्स प्लेस, बघा इपिहायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन ज्यावेळेला वॉटरच्या सरफेसवरती होतं तेव्हा त्याला म्हणतात इपिहायड्रोफिली. व्हेन पॉलिनेशन टेक्स प्लेस on the surface of water, on the surface of water is called epihydrophily. पाण्याच्या सरफेसवरती ज्यावेळेला पॉलिनेशन होतं तेव्हा त्याला म्हटलं जातं इपिहायड्रोफिली. पॉलिनेशन टेक्स प्लेस ऑन द सरफेस ऑफ वॉटर. कुठल्या प्लांट्समध्ये इपिहायड्रोफिली होते बघा. इपिहायड्रोफिली जी होत असते ती वॅलिस्नेरिया प्लांटमध्ये होत असते किंवा रुपिया प्लांटमध्ये होत असते. रुपिया प्लांट किंवा वॅलिस्नेरिया प्लांटमध्ये पॉलिनेशन टेक्स प्लेस ऑन दी सरफेस ऑफ वॉटर. वॉटर सरफेसवरती या ठिकाणी पॉलिनेशन होत असते. आता बघा मी तर हा वॅलिस्नेरिया प्लांट या ठिकाणी दाखवतो का. हे वॉटर आहे, हे वॉटर, आणि या वॉटरच्या आत बघा इथं जे प्लांट असतं ते प्लांट कुठला आहे? वॅलिस्नेरिया. त्याचा असा क्वाइल्ड स्टॉक असतो, हे वॅलिस्नेरिया प्लांट. वॅलिस्नेरिया प्लांट आहे हा देखील. त्यातला मी हा फिमेल फ्लावर बाजूला काढतो बघा. फिमेल फ्लावर वॉटरच्या सरफेसवरती असा रीच होतो. त्याचा मेल फ्लावर वेगळा, मेल प्लांट की ज्याला मेल फ्लावर्स असतात. हे कुठला प्लांट आहे? मेल प्लांट. आणि मेल प्लांटच्या अशा प्रकारच्या ठिकाणी त्याचे फ्लावर्स असतात. म्हणजे वॅलिस्नेरिया प्लांट कसा आहे हे बघा. हा वॅलिस्नेरियाचा कुठला प्लांट आहे? मेल प्लांट की ज्याच्यावरती हा वॅलिस्नेरियाचा जो प्लांट आहे
हा व्हॅलिस्नेरियाचा फिमेल प्लांट आहे, फिमेल प्लांट की ज्याच्यावरती कुठली फुलं आहेत, फिमेल फ्लावर्स आहेत. हा व्हॅलिस्नेरियाचा कुठला प्लांट आहे, मेल प्लांट आहे की ज्याच्यापासून कुठले फ्लावर्स येतात, मेल फ्लावर्स येतात. हे झालं व्हॅलिस्नेरियाच्या बाबतीत. म्हणजे व्हॅलिस्नेरिया एकंदरीत कसा प्लांट आहे, डायोशियस प्लांट आहे, डायोशियस युनिसेक्शुअल प्लांट आहे. व्हॅलिस्नेरिया कसा आहे, डायोशियस युनिसेक्शुअल. म्हणजे काय, मेल प्लांट की ज्याच्यावरती फिमेल प्लांट की ज्याच्यावरती फिमेल फ्लावर्स आहेत, मेल प्लांट की ज्याच्यावरती मेल फ्लावर्स आहेत. म्हणजे हे युनिसेक्शुअल फ्लावर्स याच्यावरती फिमेल फ्लावर्स आहेत बघा, युनिसेक्शुअल फ्लावर्स याच्यावरती मेल फ्लावर्स आहेत बघा. आता काय होतं, म्हणजे व्हॅलिस्नेरिया हा प्लांट कसा आहे, व्हॅलिस्नेरिया हा डायोशियस प्लांट आहे. व्हॅलिस्नेरिया कसा प्लांट आहे, डायोशियस. डायोशियस प्लांट म्हणजे एका झाडावरती फिमेल फुलं आहेत, दुसऱ्या झाडावरती मेल फुलं आहेत, म्हणजे डायोशियस प्लांट, सेक्सेस सेपरेट आहेत. आणि इथं काय होतं बघा, पॉलिनेशन पाण्याच्या सरफेसवरती होणार आहे. हे वॉटरचा सरफेस आहे, वॉटर सरफेस वरती पॉलिनेशन होणार आहे. कसं होतं बघा, तर वॉटर सरफेस वरती पॉलिनेशन होत असताना हा मेल फुलांचा जो इन्फ्लॉरसन्स असतो, इथं मेल फुलांचा जो इन्फ्लॉरसन्स असतो, तो इन्फ्लॉरसन्स ब्रस्ट होतो. ब्रस्ट होऊन तिथून मेल फुलं तुटतात. ही मेल फुलं इथून तुटतात. ही सगळी मेल फुलं आहेत, मेल फ्लावर्स. मेल फ्लावर्स या झाडापासून ब्रस्ट होतात, तुटतात, इन्फ्लॉरसन्स मधून तुटतात, मदर प्लांट पासून तुटतात आणि पाण्याच्या सरफेसवरती ही मेल फुलं येतात. इथं मेल फुलं अशी पाण्याच्या सरफेसवरती आली आणि मेल फुलं पाण्याच्या सरफेसवरती आल्यावर हा जो फिमेल फ्लावर आहे ना रे, त्याचा स्टॉक असा कॉइल्ड असतो, सुरुवातीला लॉंग असतो, लॉंग पेडिसेल असतो त्याचा. फिमेल फुलाचा पेडिसेल लॉंग असतो, कॉइल्ड असतो सुरुवातीला. नंतरनं हा पेडिसेल ॲट मॅच्युरिटी, फिमेल फ्लावर ज्यावेळेला मॅच्युअर होतं तेव्हा त्याचा पेडिसेल लॉंग आणि अनकॉइल्ड होतो, म्हणजे स्ट्रेट होतो. फिमेल फूल ज्यावेळेला मॅच्युअर होतं तेव्हा त्याचा पेडिसेल लॉंग आणि अनकॉइल्ड, सुरुवातीला कॉइल्ड असतो, तो अनकॉइल्ड होतो आणि फिमेल फ्लावर देखील पाण्याच्या सरफेसवरती येते. मी ही फिमेल फ्लावर सेपरेट काढलेली आहे. फिमेल फ्लावर पाण्याच्या सरफेसवरती येते आणि फिमेल फ्लावरमध्ये इथं ह्या फ्लावरमध्ये काय प्रेझेंट असतं, ह्या ठिकाणी स्टिग्मा असतं. इकडून बघा, फिमेल फ्लावर ॲट मॅच्युरिटी, त्याचा जो स्टॉक पेडिसेल जो आहे तो इथं कॉइल्ड आहे ना, मॅच्युअर झाल्यावर अनकॉइल्ड होतो, तो पाण्याच्या सरफेसवरती फुलाला रीच करतो. मेल फ्लावर पण इकडून तुटलेले असतात आणि मेल फ्लावर स्वतःचे पोलन ग्रेन या फिमेल फ्लावरच्या स्टिग्मावरती डस्ट होतात, स्वॅर्म होऊन. म्हणजे पॉलिनेशन पाण्याच्या सरफेसवरती या ठिकाणी झालं, म्हणजे पाण्याच्या सरफेसवरती पॉलिनेशन व्हायला लागलंय. म्हणजे हे पॉलिनेशन कुठलं, इपिहायड्रोफिली या ठिकाणी असं म्हणतोय आपण. पॉलिनेशन फक्त पाण्याच्या सरफेसवरती झालं, बाकीच्या ऍक्टिव्हिटीज व्हॅलिस्नेरियामध्ये आत होतात, फर्टिलायझेशन वगैरे फुलाच्या आत होतात. काय इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे बघा, व्हॅलिस्नेरिया डायोशियस प्लांट आहे, म्हणजे हा फिमेल प्लांट की त्याच्यावर फिमेल फ्लावर्स आहेत, हा मेल प्लांट की त्याच्यावर मेल फ्लावर्स आहेत. मेल फ्लावर इन्फ्लॉरसन्स ब्रस्ट होऊन मेल फ्लावर ह्या मदर प्लांट पासून तुटतात आणि पाण्याच्या सरफेसवरती येतात. फिमेल फ्लावरचा स्टॉक लॉंग पेडिसेल असतो, कॉइल्ड असतो सुरुवातीला, नंतरनं तो अनकॉइल होतो मॅच्युरिटीला आणि फिमेल फ्लावर देखील त्याच्या लॉंग स्टॉकच्या मदतीने किंवा पेडिसेलच्या मदतीने वॉटरच्या सरफेसवरती येतं. मेल फ्लावर फिमेल फ्लावरच्या भोवती येतात आणि स्वतःचे काय डिपॉझिट करतात, त्या ठिकाणी पोलन डिपॉझिट करतात मेल फ्लावरचे फिमेल फ्लावरच्या स्टिग्मावरती. म्हणजे पॉलिनेशन वॉटरच्या सरफेसवरती व्हायला लागलंय, बाकीच्या ऍक्टिव्हिटीज फर्टिलायझेशन वगैरे पाण्याच्या आत होतं. हे जे पॉलिनेशन आहे हायड्रोफिलीचा प्रकार इपिहायड्रोफिली व्हॅलिस्नेरिया रुपिया प्लांटमध्ये या ठिकाणी होत असतं.
मी रिपीट करतोय बघा, इपी हायड्रोफिली म्हणजे काय? इपी हायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन टेक्स प्लेस ऑन द वॉटर सरफेस. फॉर एक्झाम्पल वेलिस्नेरिया प्लांटमध्ये होतं. वेलिस्नेरिया डायोशियस प्लांट आहे. एका झाडावरती फिमेल फुलं आहेत, एका झाडावरती मेल फुलं आहेत. मेल फुलं या इन्फ्लॉरसन्स होऊन ब्रस्ट होतात आणि वॉटरच्या सरफेसवरती येतात. फिमेल फुलाचा जो स्टॉक असतो तो लॉंग पेडिसेल असतो आणि कॉइल्ड असतो सुरुवातीला, नंतरनं तो अनकॉइल्ड होतो, स्ट्रेट होतो. फिमेल फुल देखील वॉटरच्या सरफेसवरती येतं. मेल फुलं फिमेल फुलाच्या भोवती जातात आणि पोलन ग्रेन स्टिग्मावरती रिलीज करतात, म्हणजे पॉलिनेशन वॉटरच्या सरफेसवरती होतं. बाकीचे फर्टिलायझेशन ॲक्टिव्हिटी वगैरे पाण्याच्या आत होतं. अशी हायड्रोफिली जी असते त्याला इपी हायड्रोफिली असं म्हटलं जातं. आता नेक्स्ट हायड्रोफिली पाहूया. बघा, दुसरा प्रकार हायपोहायड्रोफिली म्हणजे काय? हायड्रोफिलीचा दुसरा प्रकार हायपोहायड्रोफिली. When pollination takes place inside the water, then it is called hypohydrophily. जोएस्ट्रा प्लांट, याला सी ग्रास किंवा सी वीड असं म्हणतात, त्या प्लांटमध्ये इपी हायपोहायड्रोफिली होते. हायपो म्हणजे बिलो, इपी म्हणजे अबाव. पाण्याच्या सरफेसच्या खाली जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला हायपोहायड्रोफिली असं म्हणतात. जोएस्ट्रा प्लांटमध्ये होतं, सिरॅटोफिल्लम प्लांटमध्ये होतं, आणि नाजस प्लांटमध्ये होतं, आणि हायड्रिला प्लांटमध्ये. या ठिकाणी हे सगळे उदाहरण पॉलिनेशन बिलो द सरफेस ऑफ वॉटर याच्यासाठी होतं. हिथं बघा कसं असतं, समजा हे वॉटर आहे, हिथं फिमेल फ्लावर पाण्याच्या सरफेस वरती येत नाही. फिमेल फ्लावर जे असतं ना रे इथं, ते फिमेल फ्लावर पाण्याच्या आतच राहतं, सबमर्ज्ड राहतं. बघा, समजा हे जोएस्ट्रा सी ग्रास प्लांट आहे, हिथं फिमेल फ्लावर जी आहे ती फिमेल फ्लावर आतच असते. फिमेल फ्लावर सबमर्ज्ड इनसाइड द वॉटर, वॉटरच्या आतच असते. ही सरफेस वरती येत नाही. तिथं कसं होतं बघा, सरफेस वरती येत होते, हिथं वॉटरच्या आतच फिमेल फ्लावर राहतं, आत सबमर्ज्ड राहतं. आणि काय होतं बघा, इथं काय लक्षात घ्यायचं, फिमेल फ्लावर remain submerged inside the water. फिमेल फ्लावर पाण्याच्या आतच सबमर्ज्ड राहतं. मग पोलन ग्रेन रिलीज केले जातात. पोलन ग्रेन रिलीज्ड इनसाइड द वॉटर. pollen grain released inside the water. Pollen released inside the water. इथं पोलन ग्रेन देखील कुठे रिलीज केले जातात, आत रिलीज केले जातात. आणि हे पोलन ग्रेन कसे असतात रे, पोलन ग्रेन हे रिबन शेप्ड, पोलन ग्रेन कसे असतात, रिबन शेप्ड,
लॉंग असतात, क्वाइल्ड असतात. पोलन ग्रेन लॉंग रिबन शेप्ड असतात. पाण्याच्या आत पॅसिवली फिमेल फ्लावर पर्यंत पोलन ग्रेन जातात. लॉंग रिबन आकाराचे पोलन ग्रेन पॅसिवली फिमेल फ्लावर कडे जातात आणि त्याच्या स्टिग्मावरती डिपॉझिट होऊन इथं पॉलिनेशन करतात. फिमेल फ्लावर जे आहेत इथं पोलन ग्रेन कसा आहे रे, हा पोलन ग्रेन रिबन आकाराचा आहे. हे पोलन ग्रेन पाण्याच्या इनसाइडलाच रिलीज होतात. हे पोलन ग्रेन फिमेल फ्लावरच्या जवळ जातात आणि स्टिग्मावरती जाऊन तिथं पॉलिनेशन करतात. म्हणजे पॉलिनेशन वॉटरच्या सरफेसच्या आतच होते, म्हणून याला हायपोहायड्रोफिली असं म्हणतोय आपण. पोलन ग्रेन वरती म्युसिलेजचं कोटिंग असतं. म्युसिलेज कोटिंग असल्यामुळं म्युसिलेजचं कोटिंग पोलन ग्रेन वरती असल्यामुळं पोलन ग्रेन वेट होत नाही, त्याला ओलं होत नाही, पाण्यामध्ये भिजत नाही, कारण याच्यावरती म्युसिलेजचं कोटिंग असतं. आणि रिबन आकाराचा पोलन ग्रेन आहे, फिमेल फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत जाऊन रीच होतो आणि पॉलिनेशन अचीव करतो. आता हे पॉलिनेशन पाण्याच्या सरफेसच्या आत व्हावं लागलंय, म्हणून हे हायपोहायड्रोफिली आहे. जोएस्ट्रा प्लांटमध्ये असतं. पोलन ग्रेन वरती म्युसिलेजचं कोटिंग असतं आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी असते पोलन ग्रेनची ती वॉटरपेक्षा कमी असते, म्हणून पोलन ग्रेन पाण्याच्या सरफेसच्या खाली असतं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी असते ती वॉटरपेक्षा या ठिकाणी कमी असते. पोलन ग्रेन पाण्याच्या सरफेसच्या खाली होतं आणि पॉलिनेशन अचीव करतं. म्हणजे इथं पॉलिनेशन इनसाइड द वॉटर झालं, त्याला हायपोहायड्रोफिली असं म्हणतो. आणि हायपोहायड्रोफिली होत असताना लक्षात घ्या की इथं पोलन ग्रेन विशेष प्रकारचे असतात, रिबन शेप्ड असतात, कॉइल्ड असतात. त्याच्यावरती म्युसिलेज असतं, म्हणजे पाण्यामध्ये ते भिजू नये, ओलं होऊ नये आणि ते स्टिग्मापर्यंत रीच झाले की पॉलिनेशन या ठिकाणी होते. इथं फिमेल फ्लावर वॉटरच्या सरफेसवरती येत नाही, सबमर्ज्डच असतं. सबमर्ज्ड म्हणजे पाण्याच्या आतच असतं. याला म्हणतोय आपण हायपोहायड्रोफिली, मीन्स पॉलिनेशन टेक्स प्लेस इनसाइड द वॉटर. आता वॉटर पॉलिनेशन व्हायला काय अडॅप्टेशन आहेत प्लांटमध्ये, ॲडजस्टमेंट काय आहेत? पोलन ग्रेनची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पाण्यापेक्षा कमी असते हायपोहायड्रोफिलीमध्ये, पाण्याच्या इक्विव्हॅलंट असते इपिहायड्रोफिलीमध्ये. असे काही कॅरेक्टर आहे. म्युसिलेजचं कोटिंग असतं. म्युसिलेज कोटिंग असल्यामुळं पोलन ग्रेन किंवा स्टिग्मा वगैरे भिजत नाही. वॅक्सी कोटिंग असतं त्यांच्यावरती, त्यामुळे ते पाण्यामध्ये भिजत नाहीत, ओले होत नाहीत, वॅक्सी कोटिंग असल्यामुळं. असे काही कॅरेक्टर्स ह्या पोलन ग्रेनला, या फ्लावर्सला हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली होत असताना या ठिकाणी होतं. म्हणजे पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय वॉटर. हायड्रोफिली हा कन्सेप्ट आपण स्टडी केलेला आहे. हायड्रोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय वॉटर. वॉटर पॉलिनेशन होत असताना दोन प्रकारे होतं, इपिहायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली. कशामध्ये इपिहायड्रोफिली होते आणि कशामध्ये हायपोहायड्रोफिली होते हे या ठिकाणी आपण लर्न केलेलं आहे. आता पुढे जाऊया, इन्सेक्ट पॉलिनेशन. ओके, आता पुढचा कन्सेप्ट या ठिकाणी बघा. नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो झूफिली म्हणजे काय. झूफिली झूफिली म्हणजे pollination brought about by ॲनिमल्सच्या द्वारे जर पॉलिनेशन झालं इज कॉल्ड झूफिली.
प्राण्यांच्याद्वारे जर पॉलिनेशन होत असेल तर त्याला झूफिली असं म्हणतोय आपण. मग ह्यात कुठले कुठले ॲनिमल्स इन्व्हॉल्व होतात बघा झूफिलीमध्ये. विच आर द ॲनिमल्स इन्व्हॉल्व इन द झूफिली. झूफिलीमध्ये इन्सेक्ट्स हे ॲनिमलच आहेत कीटकांच्याद्वारे. लेमूर मंकी, लेमूर नावाचा मंकी जो असतो तो त्याच्याद्वारे पॉलिनेशन होतं. लिझार्ड्सच्याद्वारे पॉलिनेशन होत असतं. लिझार्ड्सच्या द्वारे होत असतं. बर्ड्सच्या द्वारे पॉलिनेशन होत असतं. बर्ड्स. परत रोडेंट्सच्या द्वारे पॉलिनेशन होत असतं. रोडेंट्स. लेमूर मंकी, लिझार्ड्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स. काही वेळेला कॅटल्स गुरांच्या द्वारे देखील पॉलिनेशन होत असतं. असे हे वेगवेगळे ॲनिमल्स त्या ॲनिमल्सच्या द्वारे पोलन ग्रेन अँथर पासून स्टिग्माला ट्रान्सफर होतं. आता पहिल्यांदा पाहूया आपण इन्सेक्टच्या द्वारे जे पॉलिनेशन होतं त्याला काय म्हणतात बघा एंटमोफिली असं म्हणतात. एंटमोफिली म्हणजे काय बघा. पॉलिनेशन टेक्स प्लेस बाय इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्सच्या द्वारे पॉलिनेशन होतं त्याला एंटमोफिली असं म्हणतात. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट्स. कीटकांच्या द्वारे जिथं पॉलिनेशन होतं त्याला म्हणतोय आपण एंटमोफिली. ॲनिमल कुठले कुठले इन्व्हॉल्व होतात. इन्सेक्ट्स, लेमूर मंकी, लिझार्ड्स, बर्ड्स, रोडेंट्स, कॅटल्स. असे वेगवेगळे ॲनिमल्स या ठिकाणी पॉलिनेशन करतात. आता सगळ्या ॲनिमलमध्ये जास्त प्रमाणात कीटकांच्या द्वारे पॉलिनेशन होतं. कीटकांच्या द्वारे ज्यावेळेला पॉलिनेशन होतं त्याला म्हटलं जातं एंटमोफिली. काय म्हणतात बघा त्याला एंटमोफिली असं म्हणतात. एंटमोफिली म्हणजे काय त्याचे डिटेल्स पाहूया आपण आता जरा डिटेलमध्ये. थोडंसं एंटमोफिली या कन्सेप्ट बद्दल आपण डिटेल पहिल्यांदा सुरुवातीला जाऊया. बघा so I will go first. Entomophily in detail. एंटमोफिली म्हणजे काय. एंटमोफिली म्हणजे मगाशी सांगितलं मी पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. कीटकांच्या द्वारे पॉलिनेशन होतं त्याला एंटमोफिली असं म्हणतात. आता कीटकांच्या मध्ये देखील 80% कीटकांचे पॉलिनेशन जे होत असतं ते हॉनी बी पासून होत असतं. हॉनी. 80% most of insect pollination by honeybee. हनीबीच्या द्वारे इन्सेक्ट पॉलिनेशन जास्त प्रमाणात या ठिकाणी होत असतं. 80% पॉलिनेशन कीटकामध्ये कोण करत असतं. मधमाशी करत असते. हनीबीच्या द्वारे होत असतं. मधमाशा ह्या इन्सेक्ट पॉलिनेशन खूप करतात किंवा कीटक पॉलिनेशन मॅक्झिमम त्यांच्याद्वारेच होत असतं. मोस्ट ऑफ द इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स आर ओर्नामेंटल. मोस्ट ऑफ इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट्स आर ओर्नामेंटल. ओर्नामेंटल म्हणजे काय
गार्डनमध्ये डेकोरेटिव्ह प्लांट्स जे असतात ना त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात इन्सेक्ट पॉलिनेशन होत असतं. ऑर्नामेंटल प्लांट म्हणजे डेकोरेटिव्ह प्लांट्समध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन होत असतं. ओके. ओके. आता जर इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट जर स्मॉल असले, व्हेन फ्लावर्स, आता काय अडॅप्टेशन्स आहेत बघा, मी इथं काय म्हणतोय, जास्तीत जास्त कीटकांच्या मध्ये कुठल्या पॉलिनेशनच्या द्वारे होतं रे? हॉनीबीच्या द्वारे. जास्तीत जास्त गार्डन ऑर्नामेंटल प्लांट मध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन होत असतं. आणखीन एक महत्वाचा कॅरेक्टर काय बघा, फुलं जर स्मॉल असली तर ते इन्फ्लॉरसन्स मध्ये पॅक होतात. आता काय मी सांगतोय बघा, अडॅप्टेशन्स ऑफ एंटमोफिली. बघा इकडे, अडॅप्टेशन्स ऑफ एंटमोफिली. कीटकाच्या द्वारे पॉलिनेशन व्हायचं असेल तर प्लांटमध्ये काय कॅरेक्टर असतात? एंटमोफिली म्हणजे प्लांटमध्ये असे काय कॅरेक्टर येतात की कीटकाला आपल्याकडे अट्रॅक्ट करतात? काय असे ऍडजस्टमेंट असतात? अडॅप्टेशन्स म्हणजे ऍडजस्टमेंट्स. त्यांचे फ्लावर्स जे असतात, फ्लावर्स आर अट्रॅक्टिव्ह. फुलं जी असतात ती अट्रॅक्टिव्ह असतात. अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय? कलर, अट्रॅक्टिव्ह इन कलर. कीटक फुलाकडे जायचं असेल, कीटकाचं पॉलिनेशन व्हायचं असेल तर फुलं ही काय असावी लागतात? कलर्ड असावी लागतात. महत्वाचं दुसरं कॅरेक्टर असं असायला पाहिजे, जर कीटक फुलाकडे जायचं असेल आणि कीटकाचं पॉलिनेशन व्हायचं असेल तर फुलं कलर्ड असली लागतात. दे हॅव और दे पसेस स्पेशल फ्रॅग्रन्स. विशेष प्रकारचा वास त्यांना असला पाहिजे तरच कीटक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. दे पसेस स्पेशल फ्रॅग्रन्स. एक विशेष प्रकारचा वास फुलांना असला पाहिजे मग कीटक त्याच्याकडे जातात. फुलं कलर्ड असली तर कीटक त्याच्याकडे जातात पॉलिनेशनसाठी. दुसरं, फुलामध्ये काय असले पाहिजेत? नेक्टर ग्लँड्स असले पाहिजेत. नेक्टर ग्लँड्स आर ऑल्सो प्रेझेंट. इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांटमध्ये नेक्टर ग्लँड्स असतात. आता समजा हा एक प्लांट आहे आणि त्याच्यात इन्सेक्ट पॉलिनेशन व्हावं लागलंय, त्याचा हा फ्लावर. हा प्लांट आहे, त्या प्लांटचा हा फ्लावर. आता ह्या फ्लावर मध्ये इन्सेक्टच्या द्वारे बघा, पोलन ग्रेन, हा स्टिग्मा, हा स्टिग्मा आहे आणि हे अँथर. आता मला सांगा, पोलन ग्रेन या अँथर पासून या स्टिग्माला जर इन्सेक्टच्या द्वारे जायचं असेल, कीटकांच्या द्वारे जायचं असेल तर ही फुलं कलर्ड पाहिजेत, कारण कीटक याच्यावर जाऊन बसायला. ही फुलं कलर्ड पाहिजेत. या फुलांच्या आत ज्यूस पाहिजे. इन्सेक्ट का जातं फुलाकडं? फुलाकडून नेक्टर मिळतं, त्याला ज्यूस मिळत असतं. या फुलामध्ये नेक्टर पाहिजे तरच इन्सेक्ट जाणार. या फुलाला वास पाहिजे तरच इन्सेक्ट जाणार. ते फुल कलर्ड असलं पाहिजे तरच त्याच्याकडे कोण व्हिजिट करणार मला सांगू शकाल? इन्सेक्ट व्हिजिट करणार. इन्सेक्ट व्हिजिट करणार. त्याच्यामध्ये फुलं अट्रॅक्टिव्ह असली पाहिजेत, स्पेशल वास असला पाहिजे, नेक्टर ग्लँड असली पाहिजे तरच इन्सेक्ट या फुलाला जाणार. या फुलाच्या अँथर पासून पोलन ग्रेन या फुलाच्या स्टिग्माला नेणार म्हणजे पॉलिनेशन करणार. ओके. जिथं स्मॉल फुलं असतात, स्मॉल फ्लावर्स पॅक्ड इन इन्फ्लॉरसन्स. फुलं जर स्मॉल असली, आकाराने लहान असली तर ते फुलांच्या ग्रुपमध्ये पॅक होतात. ग्रुपमध्ये पॅक होणं म्हणजे इन्फ्लॉरसन्स करणं. आणि इन्फ्लॉरसन्स देखील कसा असतो या ठिकाणी? कलर्ड असतो. फुलं लहान आहेत,
लार्ज नाही आहेत, तेव्हा फुलं ग्रुपमध्ये जातात, म्हणजे काय बनवतात, इन्फ्लॉरसन्स बनवतात. इन्फ्लॉरसन्स बनवल्यावर फुलं कशी होतात, कलर्ड होतात, आणि त्यामुळं त्याच्याकडे कीटक या ठिकाणी काय करतात, अट्रॅक्ट होतात. जिथं फ्लाईज आणि बीटल्सच्या द्वारे पॉलिनेशन होतं, फ्लाईज आणि बीटल्सच्या द्वारे पॉलिनेशन ज्या प्लांटमध्ये होतं, तिथं फुलांना एक स्पेशल प्रकारचा फाऊल ओडर असतो. फाऊल ओडर म्हणजे कुजलेला वास असा येत असतो. त्यामुळं फ्लाईज किंवा बीटल्स त्या फुलाकडे व्हिजिट करतात आणि इन्सेक्ट पॉलिनेशन करतात. फ्लाईज आणि बीटल हे एक प्रकारचे इन्सेक्ट्स आहेत. ते एखाद्या फुलाकडे अट्रॅक्ट व्हायचं असेल तर त्याला कुजलेला वास, लहान लहान ज्या माश्या असतात बघा, केळीवरती वगैरे ज्या फ्लाईज बसतात, त्या चिलटं म्हणतोय आपण त्याला, चिलटं वगैरे फुलाकडे काय अट्रॅक्ट होतात, जर त्या फुलापासून कुजलेला वास, फाऊल ऑर्डर येत असेल तर त्या फुलाला व्हिजिट करतात. फाऊल ऑर्डर जर येत असेल तर फ्लाईज आणि बीटल्स त्याला व्हिजिट करतात आणि पॉलिनेशन करतात. म्हणजे ज्या फुलामध्ये फ्लाईज आणि बीटल्सच्या द्वारे पॉलिनेशन होत असतं, फ्लाईज आणि बीटल्सच्या द्वारे ज्या पॉलिनेशन फुलामध्ये होत असतं, ती फुलं फॉल ओडर प्रोडक्शन करतात. फॉल ओडर म्हणजे कुजलेला वास, त्यामुळे चिलटासारखे लहान किडे जे असतात, लहान इन्सेक्ट जे असतात, त्या फुलाकडे व्हिजिट करतात आणि पॉलिनेशन या ठिकाणी करतात. आणि पोलन ग्रेन कशी असते बघा, पोलन ग्रेन कीटकाच्या पायाला अट्रॅक्ट व्हायचे असेल तर पोलन ग्रेन कशी असते, स्टिकी असते, कारण त्याच्यावरती पोलन कीट असतो. आता समजा हा कीटक गेला ह्याच्याकडं, कीटक गेल्यावर हे पोलन ग्रेन जे आहेत, हे पोलन ग्रेन कशाला अटॅच झाले पाहिजेत रे, कीटकाच्या पायाला अटॅच झाले पाहिजेत. मग कीटकाच्या पायाला अटॅच हे पोलन ग्रेन व्हायचे असतील तर त्या पोलन ग्रेनवरती स्टिकी सबस्टन्स असतो, अटॅच होणारा सबस्टन्स असतो, त्याला पोलन कीट म्हणतात. मग पोलन ग्रेनवरती पोलन कीट असल्यामुळं ते कीटकाच्या बॉडीला अटॅच होतं आणि कीटक मग त्या पोलन ग्रेनला हिथं नेऊन सोडतं. बघा मी काय काय कॅरेक्टर सांगितले, ॲडॅप्टेशन सांगितले एंटमोफिलस प्लांटचे. एंटमोफिलस प्लांट म्हणजे ज्या फुलामध्ये कीटकाच्या द्वारे पॉलिनेशन होतं त्याला एंटमोफिलस प्लांट्स किंवा एंटमोफिलस फ्लावर्स असं म्हणतात. मग त्या प्लांटमध्ये कीटक यायचं असेल, कीटक त्या प्लांटकडे जायचं असेल तर त्या प्लांटमध्ये काय कॅरेक्टर असतात एंटमोफिलस प्लांटला, ॲडजस्टमेंट काय असतात, ॲडॅप्टेशन्स ऑफ एंटमोफिली. कीटक त्या प्लांटकडे जायचं असेल तर त्या एंटमोफिलस प्लांटला काय कॅरेक्टर असतात, त्याचे फ्लावर अट्रॅक्टिव्ह असतात, कलर्ड असतात, म्हणजे कीटक त्या फुलाकडे जातं. त्याला स्पेशल प्रकारचा वास असतो, त्यामुळे कीटक त्याच्याकडे जातं. त्याच्या ज्यूस असतं, त्यामुळे कीटक त्याच्याकडे जातं, नेक्टर असतं. फुलं जर लहान असली